Right. Okay. Beautiful, 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 beautiful. Nice to see you all here. Yeah. Chala, let's get started. Suru karuya. All people here? Everybody joined? It's really beautiful. Chala. Okay. Yes. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. Yeah. Okay. कसे आहात? Ask me. तुम्ही कसे आहात मॅम? I have answered today. I have unique answer that I'm not good. I'm not feeling good. काय ना? I had something. खाल्लेलं. The oil was not good. So I'm not actually good. I'm not feeling good. मीन्स माझं काहीतरी खाल्लं ते काल मी ना बनाना चिप्स आय हॅड यस्टरडे बनाना चिप्स ते नाही का केळ्याचे वेफर्स येतात बाहेरचे तर ते मी खाल्लं अँड व्हेरी नॉर्मल आय हॅड इन व्हेरी नॉर्मल क्वांटिटी आय हॅड सो मला खोकलायला लागलं ते खाऊन म्हणजे इट इज माय गेस्टिमेट असं माझं गेस्टिमेट आहे मी ते खाल्ल्यामुळेच मला माझं दुखतंय म्हणजे काहीतरी जे वीकनेस किंवा जे आय स्टार्टेड कफिंग तर मग टुडे ना I actually do not prefer going to the doctor very soon. मी लवकर डॉक्टरकडे नाही जात unless I feel की the it's I need to go to the doctor. जोपर्यंत मला नाही वाटत की आज खरंच माझं खूपच दुखतंय तोपर्यंत मी नाही जात. इंजेक्शन तर लांब लांबपर्यंतच माझा त्याचा संबंध नाही. So I always prefer to go to the chemist. So today I made my father to get tablets for me. So he got the tablets and I have had it just before some time. So now let's see how do I feel. Overall, I'm feeling good. Let's see. चला नाही रेस्ट ऍक्च्युली मला नाही करमत म्हणजे खरं सांग आय कॅन्ट स्पेंड माय डे विदाउट क्लास मला क्लास घेतल्याशिवाय मला करमत नाही अजिबात असा एक पण दिवस म्हणजे खूप रेअरली असा एखादा दिवस जात असेल की मी क्लास नाही घेतला अदरवाइज आय कॅन्ट स्पेंड माय सिंगल डे विदाउट टेकिंग क्लास यू ऑल आर माय टॅबलेट्स आय फील गुड जस्ट बाय बिंग विथ यू थांबा सांग पाण्याची बॉटल घेऊन येते Yes. Hmm. So let us proceed. सुरू करूया. Simple sentence. I'm going to write here on the board and we will make that sentence in English. Let's see how can we make. कॅन असतं ना कॅनचा अर्थ असतो की कोणीतरी काहीतरी करू शकतं. तर एक कोड पण असतं तुम्ही कधी ऐकलंय? आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं. We have to speak today about it. Have you ever listened about this could? तुम्ही कधी हे could बद्दल ऐकलंय? What is this could? मग what is the meaning of could? ऐकलंय ना? मग कधी वापरायचं could? When to use this? हे could कधी वापरायचं? When to use this could? When are we going to use this could?
Correct, correct. Absolutely correct. Could is the past form of can. Could हे कॅनचं पास्ट फॉर्म आहे. करेक्ट. कुड इज द पास्ट फॉर्म ऑफ कॅन. कॅन म्हणजेच काय पा कॅन म्हणजे काय असतं, कोणतरी काहीतरी करू शकतं. जसं मी गाडी चालवू शकते, आय कॅन ड्राईव्ह कार. पण कुड हे त्याचं पास्ट फॉर्म आहे. मग काय तर कुड तेव्हा वापरतो जेव्हा आपण भूतकाळबद्दल बोलतो. मी जेव्हा लहान होते ना, मी खूप वेगाने पळू शकायचे. म्हणजे मी खूप वेगाने पळू शकत होते. सो कुडचा अर्थ काय होतो, कोणीतरी काहीतरी करू शकत होतं, करू शकत होतं किंवा करू शकला. ठीक आहे, करू शकत होतं. खूप साऱ्या गोष्टी जेव्हा मी लहान होते ना, मी खूप अभ्यास करू शकत होते. मी खूप मजा करू शकत होते. मी खूप वेगाने पळू शकत होते. यु नो मी लवकर कोणाशी फ्रेंडशिप करू शकत होते. मी लवकर कोणाशी गप्पा मारू शकत होते. सो जेव्हा मी लहान होते, तो सो पास्ट टेन्स बद्दल आपण इकडे बोलतो. मी जेव्हा शाळेत होते, मी खूप चांगले चित्र काढू शकत होते. सो पास्ट फॉर्म. कॅन म्हणजे काय? आत्ता प्रेझेंट मध्ये आपण जे करू शकतो आणि कुड म्हणजे काय? जे पास्ट मध्ये आपण करू शकत होतो किंवा आपण पास्ट मध्ये जे करू शकलो. इट्स कॉल्ड व्हॉट? याला काय म्हणतात? कुड. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय? कॅन यू एव्हरीबडी हिअर मी प्रॉपरली? फंटॅस्टिक. थँक्स फॉर रिस्पॉन्डिंग. सो कॅन म्हणजे कोणीतरी काहीतरी करू शकत आहे, म्हणजे करू शकतं. जर मी छान इंग्रजी शिकवू शकते. So, लहानपणी पण मी खूप चांगलं शिकवू शकत होते. ऍक्च्युली नो वेन आय वॉज अ किड ना, मी जेव्हा लहान होते ना, मी आय युज टू प्रिटेंड टू बी अ टीचर. प्रिटेंड म्हणजे मी असं दाखवायचे की आय एम ऑल्सो अ टीचर. आय युज टू प्रिटेंड. म्हणजे तसं मी म्हणजे मला असं वाटायचं की आय शुड बी अ टीचर. अँड खरं खरं म्हणजे इट ऍक्च्युअली माय ड्रीम केम ट्रू. इट वॉज माय ड्रीम सिन्स चाइल्डहुड. लहानपणी पण मला ना शिकवायला खूप आवडायचं. वेन आय युज टू गो इन द स्कूल आय ऑलवेज युज टू ऑब्झर्व माय टीचर्स. ऑब्व्हियसली आम्हाला मॅडम होते. सो ते पर्स घेऊन येणार, साडी घालणार, मस्त डस्टर, त्यांच्याकडे यु नो ते चॉक्स अँड ऑल. सो मला ते सगळं खूप आवडायचं. आय युज टू ऑब्झर्व दॅट व्हेरी मच. ते खूप ऑब्झर्व करायचे. घरी येऊन मग आय युज टू मेक माय मदर टू विअर मी अ साडी वगैरे. आलं मी माझ्या आईला सांगितलं मला साडी घालायची. मग आता मी एवढी एवढी साडी इतकी मोठी. मग आय समटाइम्स आय युज टू गो टू माय सिस्टर्स. मी माझे मोठ्या सिस्टर्स कडे जायचे. आय युज टू मेक देम. सो त्यांचे ओढणी असायचे. सो दे दॅट आय युज टू विअर दॅट ओढणी ऍज अ साडी. आणि मस्तपैकी मी शिकवायचे. जसं की कन्सिडरिंग खाली जे टाईल्स आहेत ना, खाली जे फरशी आहेत ना, तर मी कन्सिडर करायचे की दिज आर माय स्टुडंट्स. आणि माझ्याकडे ना एक छडी असायची. आय युज टू हॅव दॅट रुलर, ती येल्लो कलरची. आठवते का तुम्हाला? अ, ती पिवळ्या कलरची छडी असायची. मग ती छडी मी असं धबाधब ते त्या एक एक ह्याला मी मारायचे, कन्सिडरिंग की दिस इज अ स्टुडंट. आणि मी गप्पा मारायचे. सो मी असं ऍक्ट करायचे की आय एम अ टीचर बट सी नाव हाऊ ड्रीम केम ट्रू. मी आता खरं खरं बोलते, खरं खरं माझ्यासमोर स्टुडंट आहेत. फक्त एवढंच आहे की मला छडी घेऊन सॉरी मारताना तेवढं एक स्वप्न राहिलं. नाही ऍक्च्युअली ते केलं. ऑफलाईन छोटे छोटे मुलं, आता छोट्या छोट्या मुलांच्या आधी वेन आय वॉज अ बिगिनर, न्यूली टीचर झाले होते ना, तेव्हा छोटे छोटेच मुलं होते, त्यांना पण मी धपा कुटायचे. नो वे, तुम्हाला वाटतं का तसं करत असेल? पण येस, आय युज टू हॅव दॅट रुलर विथ मी. मी डेफिनेटली माझ्याकडे ती रुलर असायची. आय डिडंट यूज दॅट बट या. सो यु नो मी हे करू शकत होते. तर इट इज कॉल्ड ॲज स्कूड. बेसिकली तुम्हाला सगळ्यांना समजलं. हा इथे पण हे ना, तुम्ही पण खूप जणांना, तुम्ही पण खूप जण असंच करत असेल. टीचरचं अट्रॅक्शन असतं प्रत्येकाला. कोणाचं कोणाचं असतं, कोणाला डॉक्टरचं असतं, कोणाला टीचरचं असतं, कोणाला व्हॉट एव्हर इट मे बी. तर दिस इज कुड. कुडचा अर्थ कोणीतरी काहीतरी करू शकत होतं. कोणीतरी काहीतरी करू शकत होतं. कोणीतरी काहीतरी करू शकलं. है ना? करू शकलं. तर असे जे सेंटेन्सेस असतात ना, तर ते आपण कोडमध्ये घ्यायचे. तर ते सिम्पल सेंटेन्स घेते. आपण डायरेक्टली बनवू. मी तुम्हाला डायरेक्टली वाक्यरचना करायला शिकवते. ओके. सिम्पल मराठी सेंटेन्स आय विल टेक हिअर ऑन द बोर्ड. मी वेगाने होईल.
मी वेगाने पळू शकत होते. मी वेगाने पळू शकत होते. करा. हे पहा, मी वेगाने पळू शकत वेन आय वॉज अ चाइल्ड, वेन आय वॉज अ किड, मी लहान होते, मी पटापट फास्ट पळायचे. सो मी वेगाने पळू शकत होते. तर आता हे पास्ट बद्दल बोलतो ना, तर मग इथे कुड यूज करायचं. वी आर गोइंग टू यूज युअर कुड. सो मी वेगाने पळू शकत होते. आय कुड रन फास्ट. वेगाने पळू शकणे. सो रन फास्ट. Run fast, right? In this way we can make the sentence I could run fast. Clear? बरं, अजून एक, ती चांगलं गाऊ शकली. पहा, दोन्ही सेन्स, ती चांगलं गाऊ शकली. जर पास्ट मध्ये चाललं की कोणीतरी काहीतरी करू शकलं, ती चांगलं बोलू शकली, ती चांगलं नृत्य करू शकली, ती चांगला स्वयंपाक बनवू शकली, असं पण येतं तर ते पण कुड मध्ये जाणार. नाही करू शकत होता असं आलं तरी पण ते कुड मध्ये जाणार. हा, सो ती चांगलं गाऊ शकली. ती म्हणजे शी. करू शकली म्हणजे कुड. शी कुड. गाणे म्हणजे सिंग. शी कुड सिंग वेल. शी कुड सिंग वेल. म्हणजेच काय झालं, ती चांगलं गाऊ शकली. शी कुड सिंग वेल. राईट? जमलं? लक्षात आलं कसं गेलं? पहिला शब्द घेतला, शेवटचा शब्द घेतला. चांगलं गाणे, सिंग वेल. वेगाने पळणे, रन फास्ट. दिस इज हाऊ दिस इज हाऊ वी कॅन मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. मग अशा आपण खूप सारे वाक्य घेऊ शकतो. कोणीतरी काहीतरी करू शकत होतं, कोणीतरी काहीतरी करू शकलं. जसं तो पोहू शकत होता. तो विहिरीत पोहू शकत होता. सांगा बरं इंग्रजीमध्ये. टेल इन द चॅट बॉक्स. तो विहिरीत पोहू शकत होता. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होणार? तो विहिरीत पोहू शकत होता. तो पोहू शकत होता किंवा तो पोहू शकला. ही कुड स्विम. ही कुड स्विम. तो पोहू शकत होता. तो पोहू शकला. ही कुड स्विम. विहिरीत. इन वेल. इन वेल. तो विहिरीत पोहू शकत होता. ही कुड स्विम इन वेल. असं. अजून एक मला म्हणायचंय. तो जड पिशव्या तो जड पिशव्या उचलू शकला. तो जड पिशव्या उचलू शकला. तर इंग्रजीमध्ये तो जड पिशव्या उचलू शकला. थिंक प्रॉपरली. व्यवस्थित अरेंजमेंट करायचं. 1 नंबरला हे घ्यायचं, 2 नंबरला हे घ्यायचं, 3 नंबरला हे घ्यायचं आणि 4 नंबरला हे घ्यायचं. तर अरेंजमेंट. तो जड पिशव्या उचलू शकला. येस. तो जड पिशव्या उचलू शकत होता किंवा तो जड पिशव्या उचलू शकला. तो जड पिशव्या उचलू शकला. तो जड पिशव्या उचलू शकला. तर इंग्लिशमध्ये प्लीज मेक इट दिस वे. तो जड पिशव्या उचलू शकला. ही कुड. ही कुड. उचलणं म्हणजेच काय? लिफ्ट. ही कुड लिफ्ट. हे पहा, तो म्हणजे ही घेतलं, शकला म्हणजे कुड घेतलं, उचल म्हणजे लिफ्ट घेतलं. ही कुड लिफ्ट म्हणजे काय? तो उचलू शकला. ही कुड लिफ्ट. काय उचलू शकला? जड पिशव्या. तर जड पिशव्या म्हणायचं हेवी बॅग. झालं सेंटेन्स क्रिएशन. त्याला लागतं. झालं. ही कुड लिफ्ट हेवी बॅग्स. तो जड पिशव्या उचलू शकत होता. तो जड पिशव्या उचलू शकला. ही कुड लिफ्ट हेवी बॅग्स. अजून एक. मी लहानपणी, थोडं एक्सटेंड करते, मी तुम्हाला दाखवते कसं करू शकतो. मी लहानपणी नावे किंवा आपण हे घेऊ मोबाईल नंबर. मी लहानपणी मोबाईल नंबर लक्षात ठेवू शकत होते. है ना? मी लहानपणी मोबाईल नंबर लक्षात ठेवू शकत होते. प्रॅक्टिकल सेंटेन्स ना, सगळेजण ठेवू शकतात. आता कोण नाही ठेवू शकत. मी लहानपणी मोबाईल नंबर लक्षात ठेवू शकत होते. अरेंजमेंट मी तुम्हाला सिक्वेन्स देऊ, त्या सिक्वेन्सने करा. सगळ्यात आधी मी घ्या.
त्याच्यानंतर करू शकत होते हे घ्या. त्याच्यानंतर लक्षात ठेवू शकत होते हे घ्या. काय लक्षात ठेवू शकत होते मोबाईल नंबर ते घ्या आणि मग हे 5 नंबरला घ्या. करा असं अरेंजमेंट. आय वॉन्ट यू टू मेक द आन्सर. इट इज अ लॉंग सेंटेन्स बट इट इज व्हेरी सिम्पल. ट्रस्ट मी, व्हेरी सिम्पल. मेक इट. मी लहानपणी मोबाईल नंबर लक्षात ठेवू शकत होते. मी लहानपणी मोबाईल नंबर लक्षात ठेवू शकत होते. व्हेरी सिम्पल सेंटेन्स क्रिएशन. एकदम बेसिक, काहीच अवघड नाही त्याच्यात. लहानपणी. मी लहानपणी मोबाईल नंबर लक्षात ठेवू शकत होते. मी लहानपणी मोबाईल नंबर लक्षात ठेवू शकत होते. या मग चला, एक नंबरला काय? मी म्हणजे आय. शेवटी जायचं. शकत होते म्हणजे काय? कुड. क्रिया लक्षात ठेवणे म्हणजे काय? रिमेंबर. रिमेंबर लक्षात ठेवणे. आय कुड रिमेंबर मी लक्षात ठेवू शकले किंवा मी लक्षात ठेवू शकत होते. आय कुड रिमेंबर. आय कुड रिमेंबर. 4 नंबरला काय ठेवू शकत होते लक्षात? त्या आधी घ्यायचं. मोबाईल नंबर्स. मोबाईल नंबर्स. आय कुड रिमेंबर मोबाईल नंबर्स. मी मोबाईल नंबर्स लक्षात ठेवू शकत होते. त्याच्यानंतर कधी? लहानपणी. लहानपणी इन घ्यायचं. इन चाइल्डहुड. तुम्ही नुसतं चाइल्डहुड घेतलं ते झालं लहानपण. पण लहानपणी इन टाकायचं. इन चाइल्डहुड. जसं शाळा, स्कूल. शाळेत इन स्कूल. तसं हे ना. तुम्ही पण ठेवू शकत होते. ऍक्च्युली मला सगळ्यांचे नंबर्स पाठ होते वेन आय वॉज इन स्कूल. सगळ्यांचे पाठ होते. घरातले सगळे, सगळ्यांचे जेवढे जेवढ्यांकडे फोन आहे सगळ्यांचे नंबर्स आय आय कुड रिमेंबर. मी लक्षात ठेवू शकत होते. आय कुड रिमेंबर. सगळ्यांचे मामा, मामी, मावशी, आत्या, काकू, सिस्टर्स, ब्रदर्स, सगळ्यांचे नंबर ज्यांच्याकडे फोन आहे. फ्यू पीपल हॅड लँडलाईन. सो मला ते लँडलाईन पण लक्षात असायचं. म्हणजे इथं जे असायचे ज्यांच्याकडे लँडलाईन आहे, शॉप वरती एखादा फोन आहे, तर दॅट नंबर ऑल्सो आय कुड रिमेंबर. ह्या यांचा नंबर, त्यांचा नंबर. आता काय खरे सांगा, तुम्हाला कोणाच नंबर लक्षात आहे? एक्सेप्ट युअर फॅमिली सर्कल. म्हणजे मम्मी, पप्पा, भाऊ, बहीण हे सोडून कोणाचा अजून नंबर लक्षात आहे? टेल. वन नेम टेल. मामाचं लक्षात आहे. मामीच्या लक्षात आहे. ओ आय सेड एक्सेप्ट फॅमिली. फ्रेंडचा लक्षात आहे. हो ग्रेट. मित्राचं लक्षात आहे. अच्छा ग्रेट, व्हेरी गुड. अच्छा हा, दॅट्स ब्युटिफुल, व्हेरी गुड. कोणाचा कोणाचा असतो तो पण तेव्हाच पाठ केलेला असणार त्यावेळेस. टीचरचा लक्षात आहे. हो. माझं लक्षात आहे का कोणाच्या? माझा नंबर येतो का? एवढं नंबरच एवढे आहे का? कोणतं लक्षात ठेवायचं? माझं नाही लक्षात कोणाच्या. काय खरं नाही शिकवायचं मला. बंद आज क्लास. उद्या माझा नंबर पण लक्षात नाही. बंद क्लास उद्या. जॉईन करा. माझा नंबर बॅट करा. आय कुड रिमेंबर मोबाईल नंबर्स इन चाइल्डहुड. मग तसं मी नावं लक्षात ठेवू शकत होते. आय कुड रिमेंबर नेम्स इन चाइल्डहुड. मी लहानपणी नावं लक्षात ठेवू शकत होते. आय कुड रिमेंबर नेम्स इन चाइल्डहुड. पाठ आहे माझा नंबर एवढ्या जणांना. हो का? ओ माय गॉड, थँक्यू. अच्छा ग्रेट. खरंच पाठ आहे. अह वा वा वा, गुड गुड गुड, फॅन्टॅस्टिक, ग्रेट, प्राऊड ऑफ यू ऑल. जेवढ्यांना पाठ आहे तेवढ्यांनीच उद्या क्लासला यायचं. ज्यांना पाठ नाहीये ना, तुम्ही पण या. काही नाही तसं. इट्स ओके. डोंट वॅरी. टेन्शन नका. चला, अजून एक सेंटेन्स मला म्हणायचंय. आम्ही एकत्र काम करू शकत होतो. आम्ही एकत्र काम करू शकत होतो. येस, आम्ही एकत्र काम करू शकत होतो किंवा आम्ही एकत्र काम करू शकलो.
नाही नाही, इट्स ओके गाईज, जोक्स अबाउट, मी जोक करते, डोंट वरी, डोंट टेक इट सिरियस. आपला अभ्यास करा, नंबरचं काय आहे? आम्ही एकत्र काम करू शकत होतो. करा करा इंग्लिश मध्ये. आम्ही एकत्र काम करू शकत होतो. आम्ही म्हणजेच काय, वी सोबत काय घ्यायचं? कुड. वी कुड, है ना? करू शकत होतो किंवा आम्ही एकत्र काम करू शकलो असं राहिलं तरी पण आपण कुड घ्यायचं. करू शकत होतो पास्ट मध्ये तरी पण कुड घ्यायचं. वी कुड वर्क टुगेदर. आम्ही एकत्र काम करू शकत होतो. वी कुड वर्क टुगेदर. डन. ठीक आहे. वी कुड वर्क टुगेदर. आम्ही एकत्र काम करू शकत होतो. वी कुड वर्क टुगेदर. कॅन यू टेल मी सम सेंटेन्सेस ऑन दिस कॉन्सेप्ट? याच्यावर तुम्ही मला काही सेंटेन्सेस सांगू शकता का? येस. We could play games, correct? We could go to the market. Yes, we could walk to the school. आम्ही शाळेत पायी जाऊ शकत होतो. We could walk to the school. Correct. Nice example it is also. I could draw a beautiful picture. Very good. We could rest for some time. आम्ही थोडा आराम तर करू शकत होतो. आता आराम नाही करू शकत. We could give speech in school. Correct. आम्ही शाळेमध्ये स्पीच देऊ शकत होतो. We could dance together. आम्ही डान्स करू शकत होतो. करेक्ट. We could make rangoli. We could get up early. आम्ही लवकर उठू शकत होतो. I could sing song in front of 100 people. मी 100 लोकांच्या समोर गाणं गाऊ शकले. तर ते पण येतं कुड मध्ये. मी इंग्रजी बोलू शकले. आय कुड स्पीक इंग्लिश. मी कविता बनवू शकले. आय कुड मेक अ पोएम. मी कविता लिहू शकले. आय कुड राईट अ पोएम. सो करू शकले हे पण कुड मध्येच येणार. मी गाडी चालवू शकले. आय कुड ड्राईव्ह अ कार. अजून yes, we could have a fun together. आम्ही मजा करू शकत होतो. We could enjoy in school. शाळेत मजा करू शकत होतो. करू शकलो. I could play खो खो. करेक्ट. मी खो खो खेळू शकत होते. We could play cricket together in childhood. करेक्ट. आम्ही शाळेत खेळत होतो. बरोबर. आय ऑल्सो मिस दोज गेम्स अ लॉट. खो खो, कबड्डी. आम्ही खेळायचो लोखंड पाणी, लपाछपी, डबा एक्सप्रेस. शाळेत ते पकडापकडी. अजून ते चेनचं खेळायचं. एकाला पकडायचं, दोघींनी दोघींनी परत सोबत जायचं, तिसऱ्याला पकडायचं, परत ते सोबत जायचं, चौथ्याला पकडायचं, ते खेळायचं. स्कूलमध्ये एक मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये यूज टू एन्जॉय. मिस. या म्हणजे हा, काहीतरी म्हणतात त्याला, असंच साखळी. ते खेळायचं आम्ही. चैन गेम. आणि ना ते खडे. यु नो, इफ देर इज स्पेशली इन द विंटर, ते एक हे टाकायचं खाली पकडायचं, एक टाकायचं खाली पकडायचं, हे इकडे कॅच पकडायचं. काही खेळायचे बाबा. बिकॉज दॅट टाइम देर वर नो मोबाईल्स नव्हते, है ना? मग हेच करायला लागायचं. लाईक लुडो, चंपुल्या. ओ माय गॉड. सो मेनी गेम्स. येस, इथे बरेच जण, यू यू आर मोस्ट ऑफ द पीपल हिअर, यू आर ऍट द एज ऑफ माय मदर. तुम्ही माझ्या आईच्या वयाचे. सो तुमच्या काळचे गेम वेगळे होते, आमच्या काळचे पण थोडे जरा, मग आम्ही थोडं अजून डेव्हलप झालं. तुम्ही लईच म्हणजे एकदमच प्युअर खेळायचे ना ते लगोरी अँड ऑल. आमच्या वेळेस थोडं अजून सुधारलं, आता तर विषयच नाही राहिला. येस. सो समजलं का? दिस इज ऑल अबाउट गुड. कोणीतरी काहीतरी करू शकत होतं, कोणीतरी काहीतरी करू शकत होतं, किंवा कोणीतरी काहीतरी करू शकलं. कॅप्चरिंग फोटो. समजलं सगळ्यांना कुड? त्याचा यूज समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे काय पास्ट व्हर्जन आहे. कुडचा अर्थ याच्यामध्ये काय दाखवतोय? पास्ट ॲबिलिटीज. कुड इज युज्ड टू शेअर पास्ट ॲबिलिटीज. पास्ट ॲबिलिटीज म्हणजे भूतकाळातल्या क्षमता.
दाखवण्यासाठी कुडचा वापर केला जातो. आता अजून एक दुसरं शिकवते मी तुम्हाला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कुड? अनदर यूज ऑफ कुड. ठीक आहे, काय असणार, काय होत तो सांगते. आता कुडचं हे अर्थ समजलं तुम्हाला, तर कुडचा अर्थ परमिशन मागण्यासाठी सुद्धा होतो. रिमेंबर, कुड इज युज्ड टू आस्क फॉर परमिशन. कुडचा यूज कशासाठी केला जातो? What could is used to ask for permission. परमिशन मागण्यासाठी कुडचा वापर केला जातो. परवानगी घेण्यासाठी, विनंती करण्यासाठी कुडचा वापर केला जातो. तर कॅनचा पण केला जातो. परमिशन घेण्यासाठी कॅनचा पण करू शकतो आपण. कॅन आय ड्रिंक सम वॉटर? मी थोडं पाणी पिऊ शकते का? कॅन आय गो? मी जाऊ शकते का? कॅन आय कम? ते पण करू शकतो. बट दिसतंय सगळं बरोबर? और इज देअर एनी प्रॉब्लेम बाय माय साइड? दिसतंय? क्लिअर आहे? नॉट क्लिअर ना? देन लेट मी चेक व्हॉट्स रॉंग विथ इट. ते ना माझं थोडं दुखतंय, सो मी डोअर क्लोज केलंय ना, सो लेट्स सी. सर डोअर क्लोज केलं ना, त्यामुळे जस्ट अ मिनिट हा. प्लीज वेट अ मिनिट गाईज. जस्ट अ मिनिट हा गाईज. टिल द टाइम मी सॉल्व्ह करते तोपर्यंत मेक 5 सेंटेन्सेस ऑन कुड. कुड यूज करून 5 सेंटेन्स बनवा बरं. प्लीज मेक 5 सेंटेन्सेस युझिंग कुड. एकच मिनिट, मला रिफ्रेश करायला लागेल. हा, या. सो वेअर आय वॉज, कुठे होतं मी? कुड. तर कुडचं यूज जसं आता काय होतं, पास्ट अबिलिटी सांगण्यासाठी पण होतो आणि अजून एक परमिशन घेण्यासाठी पण होतो. तर परमिशन घेण्यासाठी कसं, जसं आपण कॅन म्हणतो ना, की कॅन यू डू धिस, कॅन यू कम विथ मी, कॅन यू. तर कॅन पेक्षा आहे ना कुड मध्ये जास्त नम्रता असते. व्हॉट एम आय ट्राइंग टू से? जेव्हा तुम्ही एखाद्याला रिक्वेस्ट करायचे तुम्हाला, किंवा एखाद्याला परवानगी मागायचे, परमिशन विचारायचे, तर कुड इज युज्ड. कुड मध्ये जास्त नम्रता असते, जास्त पोलाइटनेस असतो. सो परमिशन मागण्यासाठी, म्हणजे पोलाइटली परमिशन मागण्यासाठी, पोलाइटली म्हणजे काय? विनम्रतेने. कुड यू प्लीज कम? तुम्ही प्लीज येऊ शकता का? कुड आय प्लीज सिट हिअर? मी इथे बसू शकते का? इतकी नम्रता असते त्याच्यामध्ये, कुड मध्ये. सो बेसिकली आहे ना, कुड यूज करायचं. एखाद्या ऑफिशियल ठिकाणी तुम्हाला एखादी परमिशन मागायची, विनंती करायची, तर कुड यूज करायचं. ह्याच्यामध्ये जास्त नम्रता. तुम्ही ऐकूनच पहा. कुड यू प्लीज कम हिअर? तू प्लीज इकडे येऊ शकतोस का? एकदम नम्रता. कुड आय प्लीज गेट सम वॉटर? मी थोडं पाणी पिऊ शकते का? कुड आय प्लीज गो आउट? मी बाहेर जाऊ शकते का? कुड आय प्लीज गेट 5 मिनिट्स? मला कृपया 5 मिनिटं मिळू शकतात का? असं कुड मध्ये जास्त नम्रता असते. सो जर का तुम्हाला, इफ यू वॉन्ट टू आस्क फॉर द परमिशन, जर का तुम्हाला परमिशनसाठी कुडचा वापर करायचा आहे, तर तुम्ही काय करणार? व्हॉट विल यू डू? परमिशन घेणार. परमिशन घ्यायची तर तुम्ही कुडचं युज करणार. ठीक आहे, तर मी सेंटेन्सेस लिहिते. कराल इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन? करा बरं. फक्त कुड आधी घ्यायचा. तो प्रश्न विचारतो ना, तर तेव्हा कुड आधी घेणार. वाक्य असेल तर कुड नंतर घ्यायचं, पण प्रश्न असेल तर कुड आधी घ्यायचं. व्हेरी सिम्पल. हिअर, मी आत येऊ शकते का?
तर इथं पण तोच येतो की करू शकते का, पण फक्त कुड वापरलं जातं. तुम्ही म्हणाल की करू शकते का म्हणजे कॅन पाहिजे, बरोबर आहे. कॅन पण मॅच होतं, पण इथं पोलाइटनेस एक्सप्रेस होतं. कोण म्हणलं इंग्रजीमध्ये भावना नाही एक्सप्रेस करू शकत, असे एक्सप्रेस करू शकता युझिंग अप्रोप्रिएट वर्ड्स. सो गुड मध्ये तो पोलाइटनेस आहे. मी आत येऊ शकते का, तर कुड आधी घ्यायचं. हे पहा, हे शकते का, ह्याचं कुड आधी घ्यायचं. मी आय आणि आत येणे कम इन. कुड आय कम इन, दिस इज आउट. कुड आय कम इन, मी आत येऊ शकते का. कुड आय कम इन. बरं, आता मला म्हणायचंय मी इथे बसू शकते का. मी इथे बसू शकते का, तर इंग्रजीमध्ये मी इथे बसू शकते का. मी इथे बसू शकते का. मी इथे बसू शकते. करा इन द सेम वे. व्हेरी गुड, खूप छान करताय. इंग्लिश मध्ये करणार. कुड आय सिट हिअर. कुड आय सिट हिअर. सिटचे स्पेलिंग पहा. कुड आय सिट हिअर. बरं, अजून एक मला म्हणायचंय, मी काही विचारू शकते का. 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 करा इंग्रजीमध्ये करा. मी काही विचारू शकते का. कुड आय आस्क समथिंग. मी काहीतरी विचारणे. आस्क समथिंग. हे आधी करू शकते का घ्यायचं, मग सब्जेक्ट घ्यायचं, मग मेन वर्ब घ्यायचं, क्रिया घ्यायची, पुढचं घ्यायचं. कुड आय आस्क समथिंग, मी काहीतरी विचारू शकते का. बरं, अजून एक सिंपल. मी हे वापरू शकते का. मी हे वापरू शकते का. मी हे वापरू शकतो का. व्हॉट एव्हर इट इज. मी हा पेन वापरू शकते का. मी हा मोबाईल वापरू शकते का. मी ही खुर्ची, व्हॉट एव्हर इट इज. कुड आय यूज. कुड आय यूज दिस. कुड आय यूज दिस. मी हे वापरू शकते का. ओके. मी आज लवकर जाऊ शकते का. 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 तर हे पहा इकडे, मी आज लवकर जाऊ शकते का. समजा आपण ऑफिसमध्ये, हा हा तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या बॉसला वगैरे विचारायचं की सर मी आज लवकर जाऊ शकतो का, तर त्याच्यासाठी गो नाही म्हणायचं, लिव्ह म्हणायचं. लिव्हचा अर्थ निघणे असा असतो. लिव्ह म्हणजे निघणे, म्हणजे मी आज आजच्या दिवस लवकर निघू शकतो का, तर लिव्ह बोलायचं. दॅट इज मोर पॉवरफुल वर्ड. मी आज लवकर जाऊ शकते का. कुड आय लिव्ह अर्ली टुडे. किती शब्द एक्स्ट्रा येऊन द्या, पुढे टाकत जायचं बस. कुड आय लिव्ह अर्ली टुडे. कुड आय लिव्ह अर्ली टुडे. मी आज लवकर निघू शकतो का. लिव्हचा अर्थ काय होतो, निघणे. जसं आपण ना, तुम्ही घरामध्ये असता दररोज आणि तुम्ही रोज सगळ्या म्हणताना चल येतो आम्ही म्हणतो ना घरातून बाहेर पडताना, तर म्हणायचं आय एम लिव्हिंग. आय एम लिव्हिंग म्हणजे मी निघतोय. आय एम लिव्हिंग बाय. नुसतं लिव्हिंग पण चालतं. लिव्हिंग बाय म्हणजे निघतोय, निघतीये. इट इज कॉल्ड एज लिव्हिंग. लिव्हिंग, LEAVE, लिव्ह. लिव्हचा अर्थ सोडणे पण होतो. लिव्ह द जॉब, सोडून दे जॉब. लिव्ह द टॉपिक, सोडून द्या हा टॉपिक. तर तसं सोडणे पण होतं. निघणे असा पण अर्थ होतो. याला लिव्ह मध्ये वेगळं राहणे. हे लिव्ह वेगळं. कुड आय लिव्ह अर्ली टुडे. मी आज लवकर जाऊ शकते का. अजून एक, मी हे
मी हे वापरून पाहू शकते का? 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 व्हेरी सिम्पल. दिसायलाच मोठं आहे बट खूप बेसिक, खूप सिम्पल आहे. हे युज करता आलं पण पाहिजे ना, करायचं पण युज. एकदम सिम्पल. काय अवघड आहे का? एनीबडी फाइंडिंग इट डिफिकल्ट? कोणी इथे असं आहे काही काही समजा सगळं डोक्याच्या वरती गेलं मॅडम. इज देअर एनीवन? Is there anyone here who is not getting what am I teaching? Type in the chat box. I am getting, ma'am. मला समजतंय. I could get it. मला हे समजू शकलं. हे यूज करू शकता. I could get it, ma'am. मला हे समजू शकलं. I could get it. मला समजू शकलं. लगेच यूज करायचं. लगेच इम्प्लिमेंट करायला पाहिजे दिलेलं स्ट्रक्चर. फाइंड द वेज की वेअर कॅन वी इम्प्लिमेंट, वेअर कॅन वी इम्प्लिमेंट. चान्सेस शोधून राहायचं. हे कुठं वापरू? I could get it. I could get it. मला समजू शकलं. आय कुड अंडरस्टँड इट. मला समजलं. म्हणजे असं मी समजू शकले. आय कुड गेट इट. 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 अभ्यास करा जरा तुम्ही. अभ्यास करा. चहा घ्या. मी हे वापरून पाहू शकते. इज द सेंटेन्स. गुड आय. गुड आय ट्राय धिस. मी हे वापरून पाहू शकते का? कुड आय ट्राय धिस? कुड आय ट्राय धिस? सो कुड काय यूज करायचं? इट हॅज मोर पोलाइटनेस. ह्याच्यात जास्त विनम्रता आहे म्हणून कुड वापरायचं. जिथे तुम्हाला नम्रताने बोलायचंय. बाकी मग युजली तुमच्या बहीण भावासोबत बोलताना कॅन पण म्हणलं तरी लय झालं. कुड तर लांब लांबपर्यंत संबंध नाही. बट दिस ऍक्च्युली इट इज प्रोफेशनल. हे प्रोफेशनल आहे. प्रोफेशनल पीपल सोबत डेफिनेटली यूज करा. कुड आय. कॅन पण वापरू शकता. पण मी काय सांगतेय, कुड मध्ये जास्त विनम्रता आहे. मी प्लीज हे घेऊ शकते का? जर तुमची परवानगी असेल तर मी आत येऊ का? आणि मी आत येऊ का? ह्याच्यामध्ये फरक आहे ना. दॅट इज द थिंग. वापरून पाहणे म्हणजे ट्राय करणे. समजलं सगळ्यांना? लेट मी कॅप्चर द फोटो. आय विल आस्क यू सम सेंटेन्सेस. पटापट आन्सर करून सांगा चॅट बॉक्स मध्ये. कुड आय. कुड आय. कुड आय. Could I do this? Could I do that? Could I do this? Could I do that? बरं सांगा इंग्लिश मध्ये. तू माझी मदत करू शकतोस का? विनम्रतेने तू माझी याच्यामध्ये मदत करू शकतो का रे? असं. तू माझी मदत करू शकतोस का? तू मला मदत करू शकतोस का? तू म्हणले ना मी. आय कुठं घेऊ राहिले तुम्ही आता? मला नाही. तुम्ही मदत करा माझी. कुड यू. तू माझी मदत करू शकतोस का? कुड यू. कुड यू हेल्प मी? कुड यू हेल्प मी? तू माझी मदत करू. येस, वाय नॉट? का नाही? फॉर शुअर. नक्कीच. कुड यू हेल्प मी? ओके. मी इथे थांबू शकते का? मी इथे थांबू शकते का? मी इथे थांबू शकते का? स्टॉप नाही म्हणायचं, वेट म्हणायचं. थांबताय म्हणजे काहीतरी वाट पाहताय कशाची तरी. सिम्पल. मी इथे थांबू शकते का? कुड आय वेट हिअर? ऍब्सोल्युटली. कुड आय वेट हिअर? तुम्ही परत सांगू शकता का? तुम्ही परत सांगू शकता का? कारण इंग्रजीमध्ये तुम्ही परत सांगू शकता का?
तुम्ही परत सांगू शकता का? कुड यू रिपीट? रिपीट म्हणजेच परत सांगणे. पुढे अगेन लिहिण्याची गरज नाहीच आहे. रिपीट म्हणजेच परत सांगणे. सो कुड यू रिपीट? मग प्लीज टाकू शकता. कुड यू प्लीज रिपीट? मॅम कुड यू प्लीज रिपीट? मॅम तुम्ही प्लीज हे परत सांगू शकता का? कुड यू प्लीज रिपीट असं म्हणू शकता. रिपीट अगेन करायची गरज नाही. तुम्ही थोडं हळू बोलू शकता का? जरा इंग्रजीमध्ये. तुम्ही थोडं हळू बोलू शकता का? व्हेरी गुड. पटपट करा. चॅटबॉक्स. चॅटबॉक्स मध्ये सगळ्यांना मेसेज करता येतो ना? कोणाला इथे येत नाही चॅटबॉक्स मध्ये मेसेज करता? इकडे पहा मी सांगते. जर कोणाला येत नसेल तर नीट पहा काय काय करायचंय. खाली चॅट बटन वर क्लिक करा. ज्याला येत नाही त्या सांगते. खाली चॅट बटन, रोज क्लासमध्ये आलं काही प्रोसेस करायचं. खाली चॅट वर क्लिक करा. वरती न्यू चॅट दिसतंय का? न्यू चॅट, त्यावर क्लिक करा. टेक्नॉलॉजी थोडं पाहायला लागेल तुम्हाला इकडे तिकडे काय काय करतील असं. मी काय बनवलं नाही ते. आय डोंट नो. मला हे नको करू बरं का. मॅम तुम्ही काहीतरी केलं, मला मेसेज नाही करतायत. खाली चॅट बटनवर क्लिक करा. वरती न्यू चॅट वर क्लिक करा. मग वरती तिथं पल्लवी मॅम ना माझं नाव दिसल. खाली बिलो बिलो देर इज अ बटन चॅट. जाऊ दे करा मेसेज पाठवा. असं तुम्हाला करायला लागेल अकॉर्डिंग टू द टेक्नॉलॉजी. परत थोड्या दिवसात काही चेंज होईल. थोडं पाहायचं आपण काय करू शकतो. ऑप्शन्स पाहायचं थोडं. डन. चला आता करा आन्सर. तुम्ही हे तपासू शकता का? टेल मी इन इंग्लिश. तुम्ही हे तपासू शकता का? तुम्ही हे तपासू शकता का? येस. कुड यू चेक दिस? तुम्ही हे तपासू शकता का? कुड यू चेक दिस? बरं. तुम्ही दरवाजा उघडू शकता का? तुम्ही दरवाजा उघडू शकता का? तुम्ही दरवाजा उघडू शकता का? येस. तुम्ही दरवाजा उघडू शकता का? कुड यू ओपन द डोअर? कुड यू ओपन द डोअर? तुम्ही दरवाजा उघडू शकता का? कुड यू ओपन द डोअर? बरोबर म्हणायचं. तुम्ही खिडकी बंद करू शकता का? पोलाइटली. तुम्ही खिडकी बंद करू शकता का? कुड यू क्लोज द विंडो? कुड यू क्लोज द विंडो? तू पडदा लावू शकतोस का? तू पडदा लावू शकतोस का? तू पडदा लावू शकतोस का? कुड यू ड्रॉ द कर्टन? कुड यू ड्रॉ द कर्टन? तू पडदा लावू शकतोस का? तू कडी लावू शकतोस का? तू कडी लावू शकतोस का? कुड यू कुड यू लॅच द डोअर? LATCH लॅच. लॅच म्हणजे कडी लावून. कुड यू लॅच द डोअर? कुड यू लॅच द डोअर? अनलॅच कडी उघडणे. तू कडी उघडू शकतोस का? कुड यू अनलॅच द डोअर? लॅच अनलॅच. चला डन. दिस इज ऑल about today. हे सगळं आजच्या विषयी. I hope you guys understood the concept.